आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत विनापरवाना डिजिटल बोर्डांवर महापालिकेची कारवाई। राजकीय तक्रारींमुळे अतिक्रमण विभाग ॲक्टिव्ह झाल्याची चर्चा। मिरज शहरात विनापरवाना उभारण्यात आलेल्या डिजिटल जाहिरात फलकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करत भाजपच्या वतीने लावण्यात आलेले पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांच्या अभिनंदनाचे डिजिटल बोर्ड हटवले। या बोर्डांवर आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे छायाचित्रही झळकत होते। विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच आमदार इद्रिस नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेले डिजिटल बोर्ड माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या तक्रारीनंतर महापालिकेने काढून टाकले होते। त्यानंतर अवघ्या 24 तासात भाजपचे अभिनंदनपर बोर्डही हटवण्यात आल्याने शहरात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। राजकीय पक्षांकडून एकमेकांविरोधात तक्रारी होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला इच्छेविरुद्ध अशा बोर्डांवर कारवाई करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे शहरात तक्रार करा आणि बोर्ड काढा अशीच परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे। यापूर्वी विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर उभारण्यात आलेले अनेक डिजिटल बोर्ड दिवसांदिवस तसेच राहत होते। त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडे वेळ नसल्याची टीका होत होती। मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून प्रशासन अचानक सक्रिय झाल्याने या बदलामागील कारणांबाबतही विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत। दरम्यान केवळ डिजिटल बोर्ड हटवून अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। लक्ष्मी मार्केट परिसरातील इमारतीभोवतीचे अतिक्रमण तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवरील फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांमुळे वाहन चालक व पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। या गंभीर अतिक्रमणांकडे मात्र अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागण्याची परिस्थिती कायम असताना महापालिकेने व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी अशी मागणी जोर धरत आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईमुळे महापालिका प्रशासनातही हालचाली वाढल्या असून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या बदली किंवा प्रशासकीय बदलाबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे। मात्र याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।